6 महिन्याचा जॉब केल्यानंतर परत मी सुरुवातीपासून पप्पांचं एकच होतं की बिझनेस, जॉब नाही करायचा, केला तर बिझनेसच करायचा. सगळ्यात बेसिक क्वेश्चन आहे की बाबा भरपूर जणांना हा प्रश्न येतो. तो म्हणजे की बाबा रेडी पोझिशन फ्लॅट घेणं किती फायद्याचं आहे, तर रेरा मधली प्रॉपर्टी विकत घेणं किती महत्वाचं. 2016 पासून ज्यावेळी रेरा आला ना, रेरा मध्ये पण बरेचसे नवीन नवीन इम्प्लिमेंटेशन अजून चालू आहे. रेरा खूप क्लायंट सेंट्रिक होते आता. त्यांना माहिती आहे की आपल्याला क्लायंटला कुठेपर्यंत, आज जर तुम्ही क्लायंटला सांभाळलं तरच तुम्हाला फ्युचर आहे, नाहीतर फ्युचर नाहीये. आमच्याकडे सेल्स आहे, सीआरएम आहे, अकाउंट्स आहे, व्हॉट एव्हर क्लायंट येणार असेल तर त्यांना लिगल सपोर्टसाठी टीम आहे. हे सगळं जर तुमच्या थॉट्स मध्ये असेल तर तुम्हाला चॅलेंज नाही आहेत ग्रो होण्यासाठी. आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला अजून एकदा सांगतो की ह्याच्यासाठी आम्ही कोणतेही चार्जेस नाही घेत. सो सर मला एकदा सांगा की आता हे आपल्याला प्रेक्षक बघत असेल त्यांना पण हा प्रश्न असेल की जर एखादा रिअल इस्टेट एजंट बनायचे किंवा रिअल इस्टेट मध्ये ज्यांना करिअर करायचे त्यांना कोणत्या स्किल्स गरजेचे आहेत किंवा काय महत्वाचं आहे सगळ्यात जास्त जेव्हा आपण पदार्पण करतोय तेव्हा. त्याला ग्लिटरी थिंग्स दिसतात किंवा बाहेरून जे पैसे आहेत, एवढेच पैसे, खूप पैसे कमवत असतील किंवा एवढा मोठं ऑफिस आहे, पण त्याच्या मागचं स्ट्रगल दिसत नाही लोकांना. नमस्कार सर्वांचं कंपनी ऑफ कॉन्टेंट मध्ये स्वागत आहे. तर आजच्या ह्या आपल्या पॉडकास्ट मध्ये आपले सगळ्यांचे लाडके रिअल इस्टेट मध्ये सध्या खूप ऍक्टिव्ह असलेले आणि इलाइट एकर सरांची कंपनी आहे, त्याचे ते फाउंडर आहेत. सो दिनेश सरांचं या पॉडकास्ट मध्ये स्वागत आहे सर. थँक्यू. आणि मला भरपूरदा हा क्वेश्चन आलेला की मी जेव्हा इंटरॅक्ट करत होतो आपले जे ऑडियन्स आहे त्यांच्याशी, तर ते म्हणत होते की आपल्याला रिअल इस्टेट वरती पण एखादा पॉडकास्ट आणला पाहिजे किंवा त्याच्यावरती एक डिस्कशन झालं पाहिजे. असं का? मी त्यांना प्रश्न विचारतो नक्की काय गरज आहे. सो मला पण आयडिया येते की नक्की कशामुळे गरज आहे. सो मला असं जाणवतंय, मी पण त्या एज मध्ये आहे की बाबा आपल्याकडे जी साक्षरता आहे की आता एखादी जागा विकत घेण्याची असेल किंवा रिअल इस्टेटची जी साक्षरता ती खूप कमी आहे. बरोबर सध्या Yes. हे फॉरेन मध्ये सध्या वाढत निघाले, पण इंडियामध्ये थोडीशी कमी आहे, बट हळूहळू ते वाढत निघाले. त्याच्यामुळे हा आपण टॉपिक घेतोय. आणि मी जेव्हा प्रयत्न केला किंवा बघितलं की माझ्यापाशी सगळ्यात जवळ जे सध्या रिअल इस्टेट मध्ये वर्क करणारे सगळ्यात इलाइट लेवलचे कोण आहेत तर ते दिनेश सर होते. सो दिनेश सर, तुमचं पुण्याच्या आपल्या सीओसी या आपल्या पॉडकास्टच्या एपिसोड मध्ये स्वागत आहे. थँक्यू. सो सर एक बेसिक, आता मॅक्झिमम लोक मला वाटतं तुम्हाला ओळखत असतील, पण जे नवीन प्रेक्षक आहेत किंवा जे आपल्या कंपनी ऑफ कॉन्टेंटचे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी एक तुमचं छोटंसं इंट्रोडक्शन. ठीक आहे. माझं इंट्रोडक्शन, माझं नाव दिनेश पाटील, प्रॉपर सांगली जिल्हा, तासगावच्या जवळ माझं गाव आहे. 2008 साली मी पुण्यामध्ये आलो. 2008 साली पुण्यामध्ये आल्यानंतर शिक्षणासाठीच आलो होतो. तिथून पुढे शिक्षण घेतलं 2 वर्षाचं आणि त्याच्यानंतर मी आयटी मध्ये जॉईन झालो. 6 महिन्याचा जॉब केल्यानंतर परत मी सुरुवातीपासून पप्पांचं एकच होतं की बिझनेस, जॉब नाही करायचा, केला तर बिझनेसच करायचा. मग त्यावेळी आयटी मध्ये जवळजवळ 12 ते 13 वर्ष आयटी मध्ये केली. त्याच्यानंतर मग लॉकडाऊन आला 2020-21 ला. तर त्यावेळी पूर्णपणे चेंज झालं. त्यावेळी ज्यावेळी 2.5-3 महिने घरी होतो, पण त्याच्या आधी थोडासा मला बँकिंगचा एक्सपिरियन्स असल्यामुळे, होम लोन मध्ये काम केल्यामुळे त्यावेळी मला थोडं रिअल इस्टेटची आयडिया आली. मग ते 2.5 ते 3 महिने ज्यावेळी होते माझ्याकडे, त्यावेळी मी रिअल इस्टेट ऑनलाईन शिकलो, त्याचे कोर्सेस ऑनलाईन केले, डिजिटल मार्केटिंग ऑनलाईन शिकलो. आणि त्यातून जे मला नॉलेज मिळालं, त्याच्यानंतर जे मी हळूहळू स्टेबल होत गेलो, ते जे नॉलेज मला त्यावेळी मिळालं त्याचा पुढच्या 3 ते 4 वर्षात खूप बेनिफिट झाला मला. अरे वा, आता मला हे पहिल्यांदाच कळतंय की म्हणजे की बाबा तुम्ही आयटी सेक्टर मध्ये पण तुमचा एक्सपिरियन्स आहे. म्हणजे किती वेगवेगळ्या प्रकारचा तुम्हाला एक्सपिरियन्स आहे. त्याच्यानंतर लॉकडाऊन नंतर हे तुम्ही सगळं चालू केलं, बँकिंग मधलं नॉलेज आलं आणि हे सगळं आत्मसात करून आता तुम्ही एवढी मोठी, मला वाटतं आपले इलाइट एकरचे एम्प्लॉईचा नंबर किती आहे, काउंट किती आहे? 27 सप्टेंबर 2020 ला कंपनी चालू केली होती. जयसन राज आणि मी, जयसन राज माझे पार्टनर, आम्ही दोघांनी चालू केली होती. हळूहळू एक जण ऍड होत गेले. 200 स्क्वेअर फीट वरून आता 3700 स्क्वेअर फीट वर आहे. दोघांनी चालू केलेली कंपनी आज 67 लोकांपर्यंत पोहोचलेली आहे. हे जे सगळे सोबत येत गेले, एकच आहे की आम्ही याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी ठेवलेली आहे आणि सगळ्यांना सोबत घेऊन गेलं तर सगळेच मोठे होऊ, हे एक आमचं ध्येय आहे की सगळ्यांना सोबत घेऊन जायचं. येस, आणि ते मी बघतोय खरंच. मी सकाळी आल्यापासून आहे ना की तुमचं जे सेशन होतं, मी आजपर्यंत कोणत्याच कंपनीमध्ये असं कल्चर पाहिलं नाही. म्हणजे असतील पण, असं मी कोणावरती ऍक्सेप्ट करत नाही, असतील पण काही काही ठिकाणी, बट सर जेव्हा आले ऑफिसमध्ये तेव्हा त्यांचं पर्टिक्युलर अर्धा तासाचं ते मेडिटेशनचं असेल किंवा टीम बॉन्डिंग साठी जे तुम्ही सगळ्या ऍक्टिव्हिटीज करताय दररोज, त्या खूप खूप चांगल्या आहेत. मी पण मेडिटेशनला बसलो होतो, माझं पण एकदम माइंड फ्रेश, म्हणजे दिवसच थोडक्यात चांगला. आणि हे तुम्ही प्रयत्न करताय की प्रत्येक एम्प्लॉईला तुम्ही खुश ठेवण्याचा, प्लस तुम्ही त्यांचे मेंटल हेल्थ जे पण चांगली ठेवण्याचा प्रयत्न करताय. सो सर, आपण आता पॉडकास्ट वरती बोलूया की आता
सगळ्यात बेसिक क्वेश्चन आहे की बाबा भरपूर जणांना हा प्रश्न येतो, तो म्हणजे की बाबा रेडी पोझिशन फ्लॅट घेणं किती फायद्याचं आहे किंवा काय त्याच्यात तोटे आहेत, असं तुमचं काय म्हणणं आहे? विचार हा क्वेश्चन मला बऱ्याच वेळा विचारला जातो. मी ह्याच्या आधी पण ह्या क्वेश्चनचा आन्सर दिलेला आहे. सौरभ सरांच्या पॉडकास्टमध्ये पण मी ह्या क्वेश्चनला बोललेला आहे. पण प्रत्येकाचा थॉट प्रोसेस आहे. मी दोघांना पण अंडरस्टँड करून त्याचं एक सामायिक उत्तर देईल. ज्यावेळी मी सौरभ सरांच्या पॉडकास्टमध्ये याचं आन्सर दिलं होतं त्यावेळी मी वन साइड सांगितले होते की रेडी टू मूव्ह फ्लॅट का घेतला पाहिजे, पण याच्यामध्ये मी दोन्ही आन्सर कव्हर केलं. ज्यावेळी पण एखादा समजा एक्स पर्सन आहे त्याला रेडी टू मूव्ह प्रॉपर्टी पाहिजे, त्यावेळी आम्ही समजून घेतो की रेडी टू मूव्ह का पाहिजे त्यांना. त्याचे रिझन असतात की लगेच शिफ्ट व्हायचंय, मला बाहेरून पुण्यात येतोय आणि मला रेडी टू मूव्हच पाहिजे. त्यामुळे तो रेंटलचा त्याला बर्डन नको आहे. रेंट प्लस म्हणजे रेंट भरायच्या जागी तो ईएमआय भरायच्या जागी तो रेंट भरतो, तो एक थॉट असतो. दुसरा आहे की रेडी टू मूव्ह याच्यासाठी पाहिजे की आम्ही बरेच दिवस झालं रेंटवर राहिलो. एखादी जुनी आम्ही त्यावेळी एखादी प्रॉपर्टी बुक केली होती म्हणजे अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये, आणि त्यावेळी जे त्यांना धोके बसलेले आहेत किंवा एक कमिटमेंट केलेली असते की तुम्हाला अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये घ्या, तुम्हाला या पद्धतीने आम्ही सगळं करून देऊ. त्या कमिटमेंट कुठेतरी फेल झालेल्या पाहायला मिळालेल्या असतात. मग तो एक चॅलेंज असतो आणि ती एक भीती मनात बसलेली असते. त्यामुळे लोक म्हणतात की नाही आम्हाला रेडी टू मूव्हच पाहिजे. कमिटमेंटच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर अम्युनिटीची भरपूर कमिटमेंट दिलेली असते. तुम्हाला इंटरनल असू दे, बऱ्याच काही गोष्टी सांगितलेल्या असतात की इंटेरियर मध्ये आम्ही तुम्हाला हे देऊ ते देऊ, या क्वालिटीचं देऊ, ते फुलफिल होत नाही. मग तिथं थोडासा ट्रस्ट ब्रेक होतो आणि त्यावेळी मग त्यांच्या डोक्यात येतं की नाही आता आपल्याला अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये जायचं नाही, रेडी टू मूव्हच पाहिजे. मी पण हे बघतोय किंवा पाहतोय किंवा भरपूर जणांना एक 10 वर्ष आधीचा काळ होता तेव्हा पण अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये जास्त लोक इन्व्हेस्ट करायचे, पण आता ते थोडंसं शिफ्ट होत निघालं की रेडी टू मूव्ह वाले मॅक्झिमम लोक घेतात, कारण की ते प्रूफ आहे. रेडी टू मूव्ह ला डायरेक्ट माझ्या पर्स्पेक्टिव्ह डायरेक्ट प्रूफ आहे की बाबा अम्युनिटीज तिथे तुम्ही बघू शकता. आणि याच्या ऑपोजिट जर गेलं तर ते अंडर कन्स्ट्रक्शन आहे ते कमिटमेंट्स आहेत फक्त. बरोबर, त्या किती फुलफिल होतील ते प्रश्नच आहे. याच्यामध्ये हे फक्त आन्सर कव्हर करेल मी. ज्यावेळी पण तुम्ही रेडी टू मूव्ह प्रॉपर्टी घेताय ना, मी प्रत्येकाला सांगेल की ज्यावेळी रेडी टू मूव्ह प्रॉपर्टी घेताना जाऊन बघा पहिल्यांदा की कोणता फ्लोअर अवेलेबल आहे. मॅक्झिमम ज्यावेळी आम्ही काम करतो मार्केटमध्ये त्यावेळी आम्ही कॅटेगराईज केलेलं आहे, कॅटेगरी ए, कॅटेगरी बी आणि कॅटेगरी सी डेव्हलपर. त्याच्यामध्ये जर तुम्ही त्याचा स्टडी असेल ना तर तुम्हाला समजतं की अंडर कन्स्ट्रक्शन फ्लॅट राहिलेले का आहेत. म्हणजे ज्यावेळी एखादा प्रोजेक्ट लॉन्च होतो, समजा 500 फ्लॅट ओपन केले, 500 फ्लॅट विकायचे म्हटलं ना तर कमीत कमी 2 ते 2,500 क्लायंट येऊन जावे लागतात त्या लोकेशनला. आणि 2 ते 2,500 क्लायंट येऊन जाणार, तो फ्लॅट राहिलेला आहे व्हॉट एव्हर, टॉप फ्लोअर असू दे किंवा मिडल फ्लोअरचा असू दे, मग आपण परत राहिलेला माल का घ्यायचा? काहीतरी रिझन मोर राहिला. तो 500 फ्लॅट होते त्यातले व्हॉट एव्हर 450 विकले गेले, 50 राहिलेले आहेत आणि ते अंडर रेडी टू मूव्ह मध्ये आहेत. तो काहीतरी थॉटने राहिलेला आहे तो. पण हे समजणं खूप महत्वाचं आहे का राहिलेलं आहे ते जर लक्षात आलं आणि त्यात पण तुमचं डिसिजन असेल की नाही आपल्याला घ्यायचं, दॅट इज ओके, हा तुमचा डिसिजन आहे. पण आम्ही ज्यावेळी रिकमेंड करतो की अंडर कन्स्ट्रक्शन घ्या. रिझन सांगतो तुम्हाला, ज्यावेळी तुम्ही रेडी टू मूव्ह प्रॉपर्टी घेताय तुम्हाला प्राइसिंग हाय मिळतं त्याच्यामध्ये. बरोबर, तेच प्रॉपर्टी तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये घेतलं, 2.5 ते 3 वर्ष वेट केला तर तुम्हाला जे अप्रिसिएशन मिळणार आहे ना त्याचा बेनिफिट खूप छान मिळतो. आता ह्या प्रश्नावरूनच मला एक हे आठवतं की आता तुम्ही जसं म्हटला की जर इंडिपेंडेंट जर फ्लॅट बघायला गेला तर काही क्लॉज आहेत किंवा काही गोष्टी आहेत त्या मिस करतो आपण, आपल्याला तो ओळखता येत नाही. पण जर आपण थ्रू एक चांगल्या तुमच्यासारख्या एका एजंट थ्रू किंवा एका कंपनी थ्रू गेलो तर आपलं भविष्य थोडक्यात सेफ हँड मध्ये जातं थोडक्यात, कारण की भरपूर गोष्टी असतात त्या आपल्याला दिसत नाही. किंवा मी जर फ्लॅट विकत घ्यायला गेलो, जर माझं एक्झाम्पल केलं तर मला 10 मधल्या 2 गोष्टीच ओळखता येतील, कारण मी नुसतं बघणार आहे दिसणाऱ्या गोष्टी. पण जेव्हा मी तुमच्या बरोबर गेलो, तुमची मदत घेऊन जेव्हा गेलो तर तुम्ही त्या 10च्या 10 चेकलिस्ट मध्ये ते पॉईंट आउट करणार. याचं उत्तर देतो मी तुम्हाला. याचं उत्तर कसं सांगतो, ज्यावेळी पण तुम्ही प्रॉपर्टी घ्यायला जाताय, ज्या पण डेव्हलपरकडे जाल तो डेव्हलपर त्यांचा निगेटिव्ह सांगणार आहे का तुम्हाला? नाही. तो विकायला बसलाय, त्याला सेलच करायचं. ज्यावेळी आम्ही मार्केट सर्व्हे करतो आम्हाला माहिती आहे की त्या प्रोजेक्ट मध्ये प्रोज काय कॉन्स काय आहेत आणि हे सांगावंच लागतं आम्हाला. तोपर्यंत समोरच्याचा ट्रस्ट आमच्यावर बसत नाही. आम्ही सगळ्यात पहिल्यांदा काम करतो ट्रस्ट वरती. जर तुम्ही ट्रस्ट आमच्यावर ठेवला, गॅरंटेड मी बेट देतो, 2021 ला मी प्रॉपर्टी विकलेले आहेत, त्यांचे बऱ्याचशा क्लायंटचे आम्हाला फीडबॅक आलेले आहेत की जो डिसिजन घेतला तुमच्यामुळे आमचा डिसिजन आज छान झालेला आहे. आणि कारण आमचं एकच आहे की कोणाला फसवायचं नाही. ज्यावेळी सुरुवातीला बरेचसे चॅलेंज आले आम्हाला, पण त्यावेळी आम्ही बरेच फिल्टर लावले त्याच्यामध्ये की आपल्याला काम कोणासोबत करायचं. कारण का ज्यावेळी प्रॉपर्टी घेताय तुम्ही आयुष्याची पुंजी तिथे लावलेली आहे. ज्यावेळी पण तुम्ही घरात जाणार आहे त्यावेळी माझं दिनेशचं नाव घेणार आहे. दिनेशने मला घर व्हॉट एव्हर चांगलं दिलं किंवा वाईट दिलं,
ते जे ब्लेसिंग आम्हाला चांगले मिळालं तर ते सगळ्यात महत्वाचं आहे आमच्यासाठी, कारण आम्ही तुमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी गुंतवणूक आम्ही तुम्हाला करून देतोय त्या ठिकाणी. आणि मी इथे यायच्या आधी पण किंवा आपला जो पॉडकास्ट जेव्हा हे झाला की ठरला की आपण करायचे, तेव्हा मी एक रिसर्च करताना एक मी व्हिडिओ पाहिला सर तुमचा. आताच मला वाटतं नुकताच 2 दिवसातला तो व्हिडिओ असेल की तुम्ही एक फ्लॅटची डिलिव्हरी किंवा एका घराची डिलिव्हरी आणि त्याचा एक व्हिडिओ बनवला. सो तो एक्सपिरियन्स कसा असतो, कारण की खरं तुम्ही जे म्हटलं ते आयुष्याची पुंजी प्रत्येक मिडल क्लास असो नाही तर कोणी असो, बरोबर आहे, घर म्हणजे खूप मोठी गोष्ट, खूप मोठी गोष्ट, खूप मोठी गोष्ट, आणि त्याच्यासाठी आयुष्याचे सगळे कमवलेलं सगळं धन आपण त्याच्यात लावतो. सो ते जेव्हा तुम्ही डिलिव्हर करता किंवा त्या फॅमिलीच्या तोंडावरचा आनंद बघता, ते कसं असतं सर? ज्यावेळी 2021 मध्ये त्यांना आम्ही, सांगलीचे 2 क्लायंट होते, मोहसिन आणि शरद पाटील, त्यांना आम्ही ज्यावेळी फ्लॅट दिले 2021 मध्ये, 2024 ला मागच्या महिन्यात त्यांनी पोझिशन घेतलं. त्यावेळी त्यांना जेवढी खुशी नाही झाली तेवढी मला खुशी झाली. 3 वर्षात एकदाही आलेलं नाही. सगळी प्रोसेस असेल ती मी केलेली किंवा माझ्या टीमने केलेली आहे. पण ज्यावेळी तो एक्सपिरियन्स माझ्यासाठी असतो ना, ज्यावेळी मी बघत होतो समोर किती खुश आहेत ते, म्हणजे जिथं त्यांना पोझिशन सांगितले 6 महिने पुढचं, 6 महिने अगोदर पोझिशन मिळतंय. आपण ज्यावेळी प्रॉपर्टी बुक केली तेव्हापासून आज त्यांना पोझिशन मिळण्याच्या ठिकाणी आपण जातोय. सगळ्यात मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी ती. आणि माझ्यासारखी जी सगळी लोक मार्केटमध्ये काम करणार, त्यांचं एकच स्वप्न आहे की माझ्या क्लायंटला पोझिशन मिळताना मी त्यांच्या घरात असावं. आणि मी प्रत्येक क्लायंटला सांगतो, तुम्ही आज प्रॉपर्टी बुक करताय ना, तुमच्या पोझिशनला किंवा वास्तुशांतीला मला बोलवा नक्की. असं नाही की आम्हाला बुक केल्यानंतर काम नाही. खरी गोष्ट आहे, खूप महत्वाचं आहे. आता धावत्या जगामध्ये जर 3-4 वर्ष जर लोक थांबतायत, ते पण त्याच विश्वासानं थांबतायत आपल्या बरोबर, म्हणजे नक्कीच तुम्ही तिथं जिंकलेला आहे. बरोबर आहे, 100%. आता जर मी प्रश्न विचारायला गेलो माझ्या पद्धतीने, तर मला असा सगळ्यात पहिला प्रश्न असा पडतो की नवीन घर जेव्हा आपण विकत घेतोय तेव्हा कोणत्या गोष्टींवरती लक्ष दिलं पाहिजे किंवा कोणत्या ज्या मुख्य महत्वाच्या गोष्टी त्या बघितल्या पाहिजेत, जेणेकरून माझं भविष्यात मला कोणता त्रास व्हायचा नाही? त्याच्यामध्ये महत्वाच्या गोष्टी अशा आहेत की आपल्याला पहिल्यांदा लोकेशन फायनल केलं पाहिजे की आपल्याला घर कुठं पाहिजे. लोकेशन फायनल केल्यानंतर त्याच्या आजूबाजूचा एरिया काय आहे. जर तो एरिया डेव्हलप नसेल तर तुम्ही त्याचा डेव्हलपमेंट प्लॅन बघितला पाहिजे. फ्युचरमध्ये तिथं काय काय येणार आहे ह्या गोष्टी सगळ्या स्टडी केल्या पाहिजेत थोड्या. ते केल्यानंतर मग आपण थोडंसं पाहिलं पाहिजे की आपली फॅमिली साईज काय आहे एक्झॅक्टली. बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या लोकांना दाखवण्याच्या नादात आपण मोठा एखादा फ्लॅट घेऊन बसतो आणि त्याचा चॅलेंज येतो पुढे, तर ते नाही केलं पाहिजे. ते एकदा डिसाईड झालं आपल्याला 1 BHK घ्यायचं, 2 BHK घ्यायचं, 3 BHK घ्यायचं, ते डिसाईड झालं की मग थोडं फायनान्सवर पण लक्ष दिलं पाहिजे. आपण आता जॉब कोणत्या लेवलला आहे, पुढच्या 2-3 वर्षामध्ये काय लेवलला असणार आहे, त्या पद्धतीने जर थोडंसं फायनान्शियल प्लॅनिंग केलं, ओन कॉन्ट्रीब्युशन किती, EMI ची सवय आहे का आपल्याला टाइम टू टाइम भरायची, हे जर सगळ्या व्यवस्थित प्रॉपर सवय असतील ना, मग चॅलेंज काही नाही. पण हे सगळं स्टडी करणं खूप गरजेचं आहे. घरातल्यांना ह्यात इन्व्हॉल्व्ह करणं खूप गरजेचं आहे. बऱ्याच वेळा असं होतं की मुलगा एकटा आहे, लग्न नाही झालेलं आहे, जाऊन स्वतः डिसिजन घेतो, त्यावेळी आई वडिलांना विचारलेलं नसतं. मग सगळ्यात महत्वाचं अजून एक महत्वाची गोष्ट, सगळ्यांनी जे फॅमिली मेंबर आहेत ना त्यांना इन्व्हॉल्व्ह करा. सगळ्यांना साईटवर घेऊन जावा, फ्लॅट कोणता आहे तो बघा. तुम्ही एखादा क्वेश्चन जर मिस केला असेल ना, त्यांच्या डोक्यात येत होतो, हे विचारलं पाहिजे, ह्याची क्लॅरिटी आपल्याला पाहिजे. बरोबर आहे सर, हे करणं खूप गरजेचं नाही. हे खरं आहे, ही गोष्ट खरं आहे. जेव्हा सगळे इन्व्हॉल्व्ह होतात तेव्हा एखादा प्रश्न आपल्याकडून राहत असतो, बरोबर तो होतो, तो येतो, पुढे येतो. आणि त्याच्यात पण सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुमच्यासारखे जे ट्रस्टेड पार्टनर्स आहेत त्यांची पण मदत खूप महत्वाची आहे या प्रोसेसमध्ये. सो सर, मला असा पुढचा प्रश्न विचारायचा की बाबा आपण एखादं घर घेताना किंवा एखादी वास्तू घेताना वास्तुशास्त्र किती महत्वाचं आहे तुमच्या दृष्टिकोनातून? याला रिलेटेड एक मी क्वेश्चन तुम्हालाच विचार, ज्यावेळी पण आपण लग्न करतो 36 गुण जुळतात का? मी बऱ्याच वेळा सांगतो क्लायंटना, थोडंफार ऍडजस्टमेंट करतोच ना आपण. जर तुम्हाला 100% पाहिजे ना वास्तू, तर तुम्ही प्लॉट घ्या आणि त्या जागेवर तुम्हाला पाहिजे तसं घर बांधा. जर तुम्हाला अपार्टमेंट मध्ये राहायचं आहे ना, तिथं तुम्हाला 100% वास्तू मिळणं अवघड आहे, पण प्लस मायनस होतं. बरेच डेव्हलपर आता वास्तू कंप्लायंट झालेले आहेत, तर तिथं थोडंफार ऍडजस्टमेंट केलं, सगळं हे खेळ डोक्यात आहे. काय तुम्ही कोणत्या पद्धतीने तुम्ही विचार करता त्याच्यावरती थॉट प्रोसेस आहे तुमच्या. बघितलं पाहिजे का? 100% बघितलं पाहिजे, पण थोडंसं त्याला प्लस मायनस करून तुमचा डिसिजन घ्यावा लागेल त्याच्यामध्ये. आता या उत्तरावरूनच मला आठवतंय की बाबा सर, आता मला भरपूर जण म्हणतात की एखादा फ्लॅट किंवा एखादा फ्लॅट घेण्याच्या ऐवजी आपण जर स्वतःची जागा घेतोय, तिथं घर बांधतोय, हे उत्तम राहतं का फ्लॅट घेणं उत्तम राहतं? याच्यात पण 2 प्रकारचे माइंडसेट आहेत. ज्यावेळी एखादा म्हणतो की मला जागा घेऊन घर बांधायचं, ते पण 100% राईट आहे. एखादा म्हणतो मला अपार्टमेंट मध्ये पाहिजे, दोन्हीचे कंपॅरिझन सांगतो फक्त. ज्यावेळी तुम्ही एखादा प्लॉट घेऊन घर बांधताय तिथं तुम्हाला रिस्ट्रिक्शन भरपूर आहेत. एक तर तुम्ही ग्राउंड लेवलवर आला, पुढे तुम्ही अमेनिटीज काय काय करणार आहे त्याच्यामध्ये. स्विमिंग पूल बनवला,
बनवू पण शकता, बनवायला काय प्रॉब्लेम हा, नाही. हा. फ्युचर मध्ये मेंटेनन्स येस लोक किती ठेवावे लागतील त्याच्यासाठी. दुसरी गोष्ट, तुम्ही एक प्लॉट घेतला, त्याला एक कंपाऊंड केलेलं आहे, नेबर बरोबर. तुमच्या मुलांना एक सराउंडिंग मिळायला पाहिजे त्या पद्धतीचं. त्या सराउंडिंग मध्ये जर फिरले तर त्यांची पण पर्सनल ग्रोथ होणार आहे. लोकांमध्ये राहायचं कसं आहे ते ऑटोमॅटिक नॉलेज त्यांना मिळणार आहे. तेच कंपॅरिझन तुम्ही जर अपार्टमेंट मध्ये केलं तर तुम्हाला सगळ्या अम्युनिटीज आहेत तिथं. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत ज्या ज्या लागतात, म्हणजे किड्स प्ले एरिया असू दे किंवा शेवटपर्यंत मंदिर. आई वडील जरी गावाकडून आले पुण्यात, त्यांना एक संध्याकाळच्या वेळी मंदिरात बसायची गरज आहे. घरात बसून पॅरेंट्स थकतात, बोर होतात, तर त्यांना ती पण गरज आहे. तर ह्या गोष्टीचा जर विचार केला, त्यासाठी मी दोन्ही ऍस्पेक्ट कव्हर केले, ते महत्वाचं आहे. ह्या दोन्ही गोष्टींचा विचार करा आणि त्याच्यानंतर डिसिजन घ्या. अजून एक, जर तुम्ही प्रॉपर लँड घेताय ना, जागा घेऊन घर बांधताय ना, तर त्या लँडचं तुम्हाला डिटेल मध्ये नॉलेज असलं पाहिजे. तुमच्याकडे लिगल टीम असली पाहिजे. बरेचसे आम्ही असे क्लायंट पाहिलेले आहेत ज्यांनी लँड घेतलेली आहे, कन्स्ट्रक्शनच्या वेळी काय काय चॅलेंजेस फेस केले ते आम्ही पाहिलेले आहेत. तर ते सगळी क्लॅरिटी घ्या आणि मग लँड घ्या. लँड पुण्यामध्ये घेणं एवढं इझी नाहीये. इंडिव्हिज्युअली बिल्डर करू शकतात, कारण त्यांची पूर्ण टीम तयार आहे. येस सर. आणि काही वर्ष आधी, म्हणजे थोडक्यात काही वर्ष आधी रेट्स पण तसे होते, नॉर्मल होते, बट आता कंटिन्युअसली दिवसेंदिवस वाढत नाही. बरोबर. तर तुम्हाला काय शक्यता वाटते की पुणे जर आपण पुणे शहराचा जर विचार केला तर भविष्य कसं आहे पुण्याचं? बुर्ज खलिफा ऐकलंय? येस ऐकलं. अजून पुण्यात बुर्ज खलिफा बनलेला नाही, याचा अर्थ डेव्हलपमेंट होणार आहे, कंटिन्युअसली होणार आहे. तर पुण्यामध्ये अजून 3-4 असे ऍस्पेक्ट आहेत की मेट्रो अपकमिंग आहे, बऱ्याच ठिकाणी स्टार्ट झालेले. 4 ते 5 वर्षात पुढच्या खूप सगळीकडे पसरलेलं असेल मेट्रो. लेटेस्ट न्यूज आताची, पिंपरीतून स्वारगेटला जायला आपण बाईक वरून जर गेलो तर 1 ते 1.5 तास लागतो. आता तुम्ही 34 मिनिटात पोहोचता. हे जे टाइम सेव्हिंग आहे हे प्रत्येक लोकेशनला तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे मेट्रो एक भाग आहे. दुसरी गोष्ट, मुंबईमध्ये जे ओव्हरब्रिजेस बनलेले आहेत, प्रत्येक ठिकाणी ओव्हरब्रिजेस आहेत. पुण्यामध्ये अजून ते नाही आहे. हे डेव्हलपमेंट होते कधी? ज्या ज्या वेळी एरिया वाढत जातो, ज्या ज्या वेळी त्या ठिकाणी लोकवस्ती वाढते, इमारती वाढत जातात, त्यावेळी लोकांची डिमांड येते आणि त्यातून मग आपले गव्हर्नमेंट जे आहे त्या ठिकाणी जाते आणि त्यांची नीड फुलफिल करते. तर त्याच्यासाठी टाइम लागतो. पेशन्स ठेवलं, बऱ्याच वेळा सांगतो की तुम्ही ज्या ठिकाणी डेव्हलपमेंट होणार आहे त्या ठिकाणी तुम्ही प्रॉपर्टी घेतली पाहिजे. त्याचा इफेक्ट तुम्हाला पुढच्या 3 ते 10 वर्षामध्ये खूप चांगला मिळतो, खूप रेशिओ चांगला मिळतो त्याच्यामध्ये. खरंय. आणि खरंय, प्रॉपर्टी घेताना हे विचार केले पाहिजेत की बाबा अंडर डेव्हलपमेंट आहे हे. अजून एक याच्यामध्ये, आता तुम्ही जो क्वेश्चन विचारला त्याच्यामध्ये, तर मायक्रोसॉफ्टने आता फेज 2 मध्ये 520 करोडची डील केली. तर बऱ्याच लोकांचं ते पण होतं की आयटी पार्क निघून चाललाय, जेवढे जाणार आहे तेवढे येणार पण नाही, गेल्याशिवाय येणार पण नाही. बरोबर. तर तो पण डोक्यात विचार ठेवला पाहिजे. WTC, A1 आयटी पार्क, लोकांनी विचार पण ऑलरेडी खराडीला होताच ना, तातोडीमध्ये पण आला, ते पण पुढच्या 3 ते 4 वर्षात फंक्शनल होणार आहे आणि त्यावेळी ऑटोमॅटिक डेव्हलपमेंट होणार आहे त्यावेळी. आणि पुण्याला प्लस पॉइंट हाच आहे की मी आता मुंबईला पण जाऊन आलो, मुंबईला आता बाहेर किती जाणार आहे हे आता लिमिटेशन आले. बरोबर. किती म्हणजे की बाबा एरिया आपला किती वाढू शकतो ह्याला लिमिटेशन आहेत. पुण्याला सध्या नाहीये. पुणे जसं वाढत निघालंय किंवा पुणे जसं डेव्हलप होत निघालंय त्याच्यात खूप स्कोप आहे असं मला पण वाटतं. तुमच्या प्रश्नाच्या उत्तरावरून पण मला असं वाटतं. सर, एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे की बाबा मला पण त्याबद्दलचं खूप नॉलेज नाहीये, ते मला घ्यायची आता तुमच्याकडून. तर म्हाडामध्ये घर भेटणं किंवा म्हाडाची जी काही प्रोसेस असते किंवा आता प्रत्येकालाच हा प्रश्न आलाच असेल की म्हाडाची घर एवढी स्वस्त का असतात, नक्की ही काय स्कीम आहे किंवा काय योजना आहे? ज्यावेळी सर्वसामान्य लोक घर घेतात त्यावेळी गव्हर्नमेंटने एक स्कीम आणली होती की सगळ्यांना घरं मिळाली पाहिजेत. त्यातून मग त्यांनी क्लास बनवले, LWG, SWG हे जे आहेत त्याच्यामध्ये त्यांनी इन्कम सेट केले की ह्या इन्कमला पण आपल्याला घरं देता आली पाहिजे. मग त्यावेळी त्यांनी ती म्हाडा लॉटरी सिस्टम स्टार्ट केली. मग त्यावेळी त्यांना सगळं ऑनलाईन प्रोसेस केल्यामुळे खूप क्लिअर आहे की आपल्याला काय पाहिजे आणि तिथं दिसतंय की एक्झॅक्टली कोणत्या कोणत्या प्रोजेक्टला म्हाडा आहे आणि कोणता कोणता फ्लोर. आता बरेचसे ऑप्शन आहेत की तुम्ही इन्व्हेंटरी पण चूज करून ठेवू शकता. त्यामुळं एकच आहे की याच्यामध्ये की सर्वसामान्यांना पण घरं बजेटमध्ये मिळाली पाहिजेत, ते टार्गेट होतं. ते टार्गेट ठेवून गव्हर्नमेंटनी म्हाडा ही स्कीम आणली. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांना बेनिफिट पण झाला की आता आपण चांगल्या चांगल्या प्रोजेक्टमध्ये किंवा चांगल्या चांगल्या ठिकाणी घरं घेऊ शकतो. बरोबर. आणि मी असं ऐकलंय की काय काय ठिकाणी असं म्हणजे भरपूर चांगले डेव्हलपर्स असतील किंवा काय ते एक पर्सेंटेज मध्ये म्हाडासाठी ते घर ठेवतात की एवढं पर्सेंटेजचं घर म्हणजे एवढे पर्सेंट फ्लॅट असले पाहिजे. जर माझे 500 फ्लॅट आहेत तर ते रूल्स अँड रेग्युलेशन आहेत का त्याला? त्याच्यामध्ये बरेचसे वेगवेगळे रूल्स अँड रेग्युलेशन आहेत.
काही काही ठिकाणी डेव्हलपर काय करतो, ज्या ठिकाणी लोकल गव्हर्नमेंट आहे त्यांना गार्डन साठी जागा देतो. म्हाडाच्या ऐवजी तुम्ही गार्डन बनवा त्या ठिकाणी. तर असे वेगवेगळे रूल्स आहेत. परत किती बिल्डिंग बनवणार आहे त्याच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला म्हाडा द्यायचा आहे का. छोटी लाईन पर्सल असेल 2 बिल्डिंग उभ्या करता म्हाडाची गरज नाही. पण ज्यावेळी मोठी लाईन पर्सल आहे त्यावेळी तुमचा डिसिजन आहे की म्हाडा बनवायचा की गव्हर्नमेंटला तुम्हाला गार्डन साठी जागा द्यायची. एखादं हॉस्पिटल येऊ शकतं, एखादं पोलीस, गव्हर्नमेंट मध्ये जे जे काय ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी ते करू शकतात, त्याला आपण हे करू शकतो, अप्रोच करू शकतो. येस सर. आता मला असं विचारायचं होतं दुसरा प्रश्न की आता घर घेताना हा काय छोटा घास नाही, तर भरपूर जण काय करतात की आता घर तर घेतलं पाहिजे. जे यंगस्टर आहेत जे 25 26 30 आले की त्यांच्या लग्नाचा प्रश्न येतो. लग्नासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे घर. बरोबर आहे. सो ते नुकतेच नोकरीला लागलेले असतात किंवा जास्त पण खिशात पैसे नसतात, पण घर तर घ्यायचंच आहे. ते घर घ्यायचा प्रयत्न करतात आणि मोठीशी अमाऊंटचं लोन काढून ते घर घेतात. तर तुमच्या दृष्टिकोनातून किंवा तुमच्या या आजपर्यंतच्या एक्सपिरियन्स मधून की ईएमआय वरती घर घेणं हे कोणत्या पद्धतीनं चांगलं आहे किंवा कोणत्या त्याच्यात प्रोज काय आहेत आणि कॉन्स काय, लोन वरती घर घेणं? घर घेताना हे म्हणजे मिनिमम कॉस्ट जर असेल तर मिनिमम 50 लाखाचं तरी आपल्याला, आता ज्या लोकेशनला आम्ही काम करतोय वाकड यासारख्या लोकेशनला 1 BHK जरी घ्यायचं म्हटलं तरी 50 लाख. वन टाइम 50 लाख भरणं इझी गोष्ट नाहीये. त्यासाठी हा बँकिंगचा ऑप्शन खूप छान मिळालेला आहे. समजा एखादी तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शन प्रॉपर्टी घेताय, व्हॉटएव्हर 50 लाख, मी एक्झाम्पल म्हणून सांगतोय, 50 लाखाची प्रॉपर्टी आहे, तुमच्याकडे 10 लाख आहेत, तुम्ही 40 लाखाचं लोन केलंय, प्रॉपर्टी मिळायला तुम्हाला 3 वर्ष आहेत. याच्यामध्ये जर तुम्ही व्यवस्थित फायनान्शियल प्लॅनिंग केलं, तुमच्याकडे एखादा जर सपोर्ट असेल, तसा आम्ही पण सपोर्ट देतो, पण तुमच्याकडे एखादा जर फायनान्शियल प्लॅनर असेल तर तो तुम्हाला सांगतो की हे तुमचं जे 30 वर्षाचं लोन आहे, मॅक्झिमम 30 वर्ष मिळतं लोन, 30 वर्षाचं लोन तुम्हाला 10 ते 15 वर्षात कसं क्लोज करता येईल, हे जर तुम्ही प्लॅनिंग केलं ना मग ते बर्डन नाही. पण प्लॅनिंग करणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. लोन हे आपल्याला सोय म्हणून दिलेली आहे, त्या सोयीचा आपल्याला फायदा घेता आला पाहिजे. बरोबर. आता मला तेच सगळ्यात महत्वाची तीच गोष्ट होती की भरपूर जण ह्या एका लूप मध्ये अडकतात. त्याच्यामुळे मी प्रश्न विचारला. मला भरपूर जणांनी विचारलं पण होतं की जेव्हा आपण लोन घेतोय तेव्हा ते सुनियोजन कसं केलं पाहिजे, हे आता तुमच्या प्रश्नावर मला वाटतं सगळ्यांना समजलंच असेल. तर सर आता मला नेक्स्ट प्रश्न असा होता की रेरा नोंदणी असलेली मालमत्ता खरेदी करणं का महत्वाचं आहे किंवा किती महत्वाचं आहे? कारण की आता आपण बघतोय भरपूर ठिकाणी पोझिशनला प्रश्न येतात किंवा भरपूर ठिकाणी प्रॉपर्टीला लिगल क्वेश्चनिंग येतं किंवा लिगल प्रकारच्या खूप साऱ्या गोष्टी अडथळा म्हणून येतात. तर रेरा मधली प्रॉपर्टी विकत घेणं किती महत्वाचं? 2012 मध्ये माझ्या मित्राने प्रॉपर्टी घेतलेली आहे. त्यावेळी त्याला माहितच नव्हतं की प्रॉपर्टी घ्यायची कशी आहे. जर थोडंफार नॉलेज असेल किंवा माहित नसेल ना, तुम्ही कोणाला तरी विचारलं पाहिजे. पण अशा व्यक्तीला विचारलं पाहिजे ना की तो राईट डिसिजन देईल. बऱ्याच वेळा आमच्याकडे अशी लोक येतात की म्हणजे तुम्हाला प्रॉपर्टी घ्यायचा, तुमचा मित्र सोबत आलाय, पण त्याला माहितच नाही की प्रॉपर्टी कशी घेतात आणि तो म्हणतो अरे नको प्रत्येक घेतात, अटकून जाईल. त्यामुळे तुम्हाला राईट पर्सन कडे गेलं पाहिजे. बरोबर. 2012 मध्ये माझ्या मित्रांनी प्रॉपर्टी घेतली. 2012 मध्ये रेरा नव्हता, रेरा आला 2016 नंतर. आज 2024 आहे, अजून या प्रॉपर्टीचं कम्प्लिशन नाहीये. ज्या आर्किटेक्चर प्लॅन प्रमाणे ती बिल्डिंग बांधायला पाहिजे होती ती बांधली गेलेली नाहीये. ब्रोशर मध्ये बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज दिल्या होत्या, तुम्हाला मंदिर मिळेल, तुम्हाला क्लब हाऊस मिळेल, अमेनिटी सगळ्या मिळतील, ते पण त्याच्यामध्ये दिलेलं नाही. त्यामुळं 2016 पासून ज्यावेळी रेरा आला ना, रेरा मध्ये पण बरेचसे नवीन इम्प्लिमेंटेशन अजून चालू आहे. रेरा खूप क्लायंट सेंट्रिक होते. आता ज्यावेळी पण तुम्हाला चॅलेंज येणार आहे त्यावेळी तुम्हाला कंप्लेंट करण्याचा अधिकार आहे आता, आणि ते सॉल्व्ह होण्यात आणि त्यात फास्ट ट्रॅक त्याच्या कंप्लेंट्स मूव्ह होत आहेत आता. त्यामुळे रेरा रजिस्टर्ड प्रॉपर्टी घेतली पाहिजे. बरेचसे तुम्हाला त्याच्यामध्ये क्लॉजेस समजले काय आणि काय नाही. बरोबर. रेरा आल्यामुळे बिल्डरला पण समजलं की आता आपण जे पण काम करतोय ना, प्रत्येक 3 महिन्याने तुम्हाला रेराच्या वेबसाईटवरती अपलोड करणं गरजेचं आहे. अच्छा. त्याच्यामुळे ओके, ट्रान्सपरन्सी वाढलेली आहे, आणि क्लायंटचा विश्वास पण वाढतो. सो सर आता बघतोय की आपण आता की असा खूप मिथ आहे इंडस्ट्रीमध्ये असेल किंवा लोकांच्यात असेल की रिअल इस्टेट मध्ये भरपूर पैसा आहे किंवा ते रिअल इस्टेटचे एजंट्स आहेत ते भरपूर कमिशन्स खातात मध्ये किंवा भरपूर पैसे आपल्याला चार्ज करतात. तर हे जे म्हणजे हे काय, हे खरं आहे का, हे चुकीची गैरसमज आहे लोकांच्यात की त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन पण सध्या वेगळा आहे भरपूर. हे मिसकन्सेप्शन झालंय लोकांच्यात का नक्की त्याच्या मागचं सत्य काय? ऑलरेडी 5-6 वर्षापूर्वी मागे जर विचार केला ना तर बऱ्यापैकी कमी प्रॉपर्टी कन्सल्टंट होते. त्यावेळी त्यांना ब्रोकर म्हटलं जायचं. तर ब्रोकर पहिल्यापासून ते नाव खराब झालेलं आहे ऑलरेडी. ब्रोकर म्हणजे पैसा खाणारा माणूस, मधला दलाल थोडक्यात. एक्झॅक्टली राईट. ते ज्यावेळी काम करायचे ना त्यावेळी त्यांचं व्हिजन क्लिअर नव्हतं की करायचं काय.
आता बऱ्याचशा कंपन्या आहेत जे चांगलं काम करतायत. त्यांना माहिती आहे की आपल्याला क्लायंटला कुठेपर्यंत, आज जर तुम्ही क्लायंटला सांभाळलं तरच तुम्हाला फ्युचर आहे, नाहीतर फ्युचर नाहीये. म्हणजे मी तुम्हाला मगाशी सांगितलं, प्रॉपर्टी बुक केल्यापासून पोझेशन पर्यंत जो ट्रान्झॅक्शन आहे ना, त्याच्यामध्ये जर तुम्ही क्लायंटला पोझेशन पर्यंत सांभाळताय ना, तुम्ही तिथे जिंकलेलं आहे. तेच आहे. आता बिल्डरनी असं केलेलं आहे की बिल्डरनी एक प्रोजेक्ट बनवायचा असेल तर 1 वर्षाचा आम्हाला कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. आम्ही क्लायंट कडून 1ही रुपये अजून पण नाही घेत, हे मी प्रत्येक वेळा सांगतो. पण आम्हाला बिल्डरनी मार्केटिंगचं बजेट अलोकेट केलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही मग बिल्डरचा, समजा तुम्ही एक सेल्स पर्सन आहे, सेल्स टीम असणार आहे किती, 20 ते 25 लोकांची मॅक्झिमम. तुम्ही प्रोजेक्ट विकताय 500 ते 1000 फ्लॅटचा. तुमची 20 ते 25 लोकांची टीम 500 ते 1000 लोकांना मॅनेज करण्याला स्टेबल आहे का? नाही आहे. त्यासाठी आम्ही सपोर्टिव्ह सेल्स टीम म्हणून काम करतोय. बरोबर. त्या लेवलची आमच्याकडे पण टीम, आमच्याकडे सेल्स आहे, CRM आहे, अकाउंट्स आहे, व्हॉट एव्हर क्लायंट येणार असेल तर त्यांना लिगल सपोर्टसाठी टीम आहे. हे सगळं जर तुमच्या थॉट्स मध्ये असेल तर तुम्हाला चॅलेंज नाही आहेत ग्रो होण्यासाठी. आणि त्या ठिकाणी मी तुम्हाला अजून एकदा सांगतो की ह्याच्यासाठी आम्ही कोणतेही चार्जेस नाही घेत. हे सगळ्यात महत्वाचे. कारण की आता भरपूर गैरसमज लोकांच्यात आहेत, पण ते आता हळूहळू आता आपला जो कॉन्टेंट आहे किंवा अजून असे भरपूर लोक आहेत जे याच्यात साक्षरता आणतायत. त्याच्यामुळे त्यांना खरं कळतंय की बाबा एक रिअल इस्टेट एजंट असणं किंवा त्याची मदत घेणं किती महत्वाचं. अजून एक सांगतो, याच्यामध्ये पॉईंट कव्हर करतो. प्रॉपर्टी कन्सल्टंट असणं का गरजेचं आहे. ज्यावेळी पण समजा तुम्ही मॅडाला प्रॉपर्टी पाहिली पण तुम्हाला माझा सपोर्ट नको आहे, जर तुम्ही डायरेक्ट जाऊन प्रॉपर्टी बुक केली, पण ज्यावेळी तुम्हाला काय हेल्प लागली, तुम्ही एकटे जाऊन तिथं फाईट करू शकणार आहे? व्हॉट एव्हर. मी ज्यावेळी एका प्रोजेक्टला काम करतोय, वर्षभर म्हणजे वर्षभराचं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि हे कंटिन्यू करत राहणार आहे मी. म्हणजे त्या एका प्रोजेक्टला नाही म्हटले तरी मी 40 ते 50 बुकिंग करणार. त्यावेळी मी एकासाठी नाही बोलणार आहे, मी ते 40-50 लोकांसाठी तिथे जाऊन बोलणार आहे. आणि मी 100% केलेलं आहे. ज्यावेळी पण कोणालाही चॅलेंज येऊ दे, खालच्या लेवलला नाही सॉल्व्ह झालं, हायर मॅनेजमेंटशी जाऊन आम्ही बोललेलो आहे, समजून घेतलेला आहे इश्यू काय, आणि ते सॉल्व्ह करून दिलेले आहेत. प्रॉब्लेम तर येणार आहे, पण ते प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मोड जो आहे तो 100% आम्ही तिथं अवलंबतो आणि त्यातून आम्ही सोल्युशन काढतो आणि मग त्या सोल्युशन प्रॉब्लेम मधून बाहेर काढतो. आता मी असं भरपूरदा ऐकलंय, पण माझ्या नातेवाईकांच्यात पण काही काही ठिकाणी असं झालेलं आहे की बाबा एखादी प्रॉपर्टी बुक केली की म्हणलं की आपण थोडंसं टोकन अमाऊंट देतो. आणि टोकन अमाऊंट घेतल्यानंतर तो कोण असेल व्यक्ती पुढचा किंवा तो एजंट किंवा कन्सल्टंट तो गायबच झाला. सो असा रिअल इस्टेट कन्सल्टंट किंवा एजंट असा व्हेरीफाईड आहे असं कसा ओळखायचा आपण? सगळ्यात महत्वाचं आहे की पहिल्यांदा त्या रिअल इस्टेट कन्सल्टंट आहे त्याच्या ऑफिसला जावं पहिलं, आणि त्याच्यानंतर प्रॉपर्टी व्हॉट एव्हर टोकन असं नाही किंवा प्रॉपर्टी बुक करा. तिथं जो एक ट्रस्ट येतो ना, तो ट्रस्ट बसल्यानंतरच तुम्ही पुढचं ट्रान्झॅक्शन केलं पाहिजे. बुक केली याचा अर्थ पुढचं ट्रान्झॅक्शन व्हावं, कारण ही प्रॉपर्टी टोकन देणं, बुकिंग करणं, अग्रीमेंट होणं 1 ते 1.5 महिन्याचा कालावधी आहे. आणि जर तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शन घेत असाल तर 3 ते 3.5 वर्षाचा कालावधी, 2.5 ते 3.5 वर्षाचा. ह्या कालावधीमध्ये तुम्हाला जर काही चॅलेंज आला तर हेल्प कोण करणार आहे तुम्हाला? तुम्हाला ऑलरेडी तुमचं काम आहे, तुम्हाला जॉब आहे, व्हॉट एव्हर नोकरी करा, त्यातून तुम्हाला वेळ काढण्याच्या ऐवजी तुम्हाला आहे नाही कन्सल्टंट, त्याचा उपयोग करून घ्या ना तुम्ही. तर हे करणं खूप गरजेचं आहे. खरी गोष्ट आहे. आणि हे जेव्हा रिअल इस्टेटचं जेव्हा एक्झाम्पल येतं किंवा रिअल इस्टेटची जेव्हा गोष्ट येते तेव्हा सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे ट्रस्ट, की विश्वास. सो तुम्ही सर विश्वास, आजपर्यंत मी तुमचे खूप रिसर्च केला, व्हिडिओ बघितले, सो तुमचं जे क्लायंट आहे ते कायम असंच असतं की त्यांना कोणतंही टेन्शन नसतं किंवा कोणत्या गोष्टीचा लोड नसतो किंवा बर्डन नसतं की मला ही गोष्ट करायची किंवा ही गोष्ट मला इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे. कारण की मॅक्झिमम 99% ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही त्यांना हातात देतात. बरोबर आहे. सो हे कल्चर कसं एवढं बिल्ड केलं की हे एवढं की त्यांना प्रत्येक गोष्टीत आनंद भेटलाच पाहिजे, हे कुठून हे आलंय? नाही, मी हा पॉईंट मी बऱ्याच वेळा कव्हर केलेला आहे. मी आता तुम्हाला माझ्या मित्राचं पण एक 2012 मध्ये प्रॉपर्टी घेतली, 2024 मध्ये आज पण कम्प्लिशन नाही. त्यावेळी तो जो पेन आहे ना, तो माझ्या पेन लक्षात येतो की ह्या फेज मधून कोणालाही जाता नाही आलं पाहिजे. ते ज्यावेळी माझ्या बॅक ऑफ द माइंड चालू असतं ना, मग व्हॉट एव्हर बुकिंग पासून ज्या दिवशी बुकिंग होतं त्या दिवशी पहिल्यांदा मी क्लायंटला ऑफिसला घेऊन येतो. बिल्डरचं फेलिसिटेशन करतातच, मी माझ्या ऑफिसला करतो. आणि तिथून पुढे कोणताही फेस्टिवल असू दे, प्रत्येक क्लायंटला माझ्या इन्व्हिटेशन असतं, तुम्ही ऑफिसमध्ये या, आमच्यासोबत एन्जॉय करा. ती जी जर्नी आहे ना, त्या जर्नीमध्ये तुम्ही एन्जॉयमेंट दिली ना, मग तो जो एक त्यांच्या डोक्यात बसलाय दिनेश आहे ना, मला टेन्शन नाही. आणि मी प्रत्येकाला तोच फील दिलेला आहे आजपर्यंत. जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं. सर आता मी बघतोय की माझे पण भरपूर मित्र आहेत जे की सेल्स मध्ये त्यांना काम करायचे किंवा रिअल इस्टेट मध्ये त्यांना यायचे, बट रिअल इस्टेट मध्ये यायचं की त्यांचा असा गैरसमज आहे की फक्त पैसाच पाहिजे भरपूर किंवा कॅपिटलच पाहिजे फक्त जास्त. सो सर मला एकदा सांगा की आता हे आपल्याला प्रेक्षक बघत असेल त्यांना पण हा प्रश्न असेल की जर एखादा रिअल इस्टेट एजंट बनायचे किंवा रिअल इस्टेट मध्ये ज्यांना करिअर करायचे
त्यांना कोणत्या स्किल्स गरजेच्या आहेत किंवा काय महत्वाचं आहे सगळ्यात जास्त जेव्हा आपण पदार्पण करतोय तेव्हा? तुम्ही सुरुवातीला माझी जर्नी विचारली त्यावेळी पण मी सांगितलं की लॉकडाऊन मध्ये ज्यावेळी मी 3 महिने घरी होतो त्यावेळी मी ऑनलाईन कोर्सेस केले. कोणत्याही क्षेत्रात असा तुम्हाला त्या क्षेत्राचं नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. एखादा क्लायंट आपल्याकडे येतोय विश्वासाने येतोय, तुम्ही विश्वास हा शब्द ह्याच्यामध्ये खूप मोठा आहे. विश्वासाने येतोय याचा अर्थ आपण त्याला विश्वासानेच 100% ट्रान्सपरन्सी देऊन जर तुम्ही ह्या प्रोजेक्ट मध्ये काय आहे, ह्या प्रोजेक्ट मध्ये काय नाही आहे आणि विथ डॉक्युमेंटेड जर दाखवलं ना तुम्हाला कोणताही चॅलेंज नाही येणार याच्यामध्ये. पण तुम्हाला ते क्लॅरिटीने सांगणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. ते जर तुम्हाला समजलं. दुसरी गोष्ट, एखादा क्लायंट आलाय, प्रत्येकाचं टार्गेट आज एकच आहे की मला सेल करायचं आहे. सेल करूच नका. त्यांचं जर तुम्ही नीड काय समजला आणि पेन पॉईंट काय समजला ना तर तुमचा सेल ऑटोमॅटिक होणार आहे. आणि मी पण फोकस त्याच्यावर, गरज काय आहे तेच द्या त्याला. उगाच आपलं टार्गेट कम्प्लीट करायचं म्हणून तुम्ही करायला गेला तर बिझनेस होणार नाही. बरोबर आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मला वाटतं या उत्तरावरून प्रश्नाचं हे सगळं ते तुम्हाला क्लॅरिफिकेशन आलंच असेल. मी जेव्हा रिसर्च करत होतो तेव्हा मला सर असं समजलं की आता सेल्सचाच विषय निघाला म्हणून मी म्हणतोय की तुमच्या मिसेस म्हणजे मॅडम पण ऍक्टिव्हली म्हणजे तुमच्या खांद्याला खांदा लावूनच मॅडम कंपनीत काम करत आहेत सध्या. आणि ते सेल्स डिपार्टमेंट मला वाटतं सेल्स डिपार्टमेंट सध्या लीड करत आहेत. सो जेव्हा घरून पण एवढा आधार भेटतो किंवा एवढा सपोर्ट भेटतो तेव्हा काय फरक जाणवतो की बाबा खांद्याला खांदा लावून तुम्ही जर काम करताय तर हा फरक काय जाणवतो तुम्हाला? ज्यावेळी पण मी स्टार्ट केलं त्यावेळी दोघांनी स्टार्ट केलं, हळूहळू टीम वाढवली. त्याच प्रवाहामध्ये माझे मिसेस मला जॉईन झाले. ज्यावेळी मी सेल्स करत होतो त्यावेळी मला काही चॅलेंजेस होते ते तिनं रिकव्हर केले माझ्या मागे थांबून, किंवा टीमला सपोर्ट करणं, टीमला मोटिवेट करणं, टीमला ट्रेनिंग देणं. ते हळूहळू करत मी आता पूर्ण सेल्स आणि मार्केटिंग पाहतो. ती पूर्ण क्वालिटी सेल्स माझ्या कंपनीमध्ये. क्वालिटी हे असं डिपार्टमेंट आहे, आय डोंट नो रिअल इस्टेट मध्ये ते आहे की नाही, पण माझ्या कंपनीमध्ये क्वालिटी असं डिपार्टमेंट आहे. माझं जो कोणी कॉलिंग मेंबर असेल, प्रिसेल्स असू दे किंवा सेल्स असू दे, जे कोणते कॉल करतात ते ऑडिट होतात. ऑडिट याच्यासाठी करतो की तुम्ही जे क्लायंटला इन्फॉर्मेशन दिली ते 100% राईट दिली आहे का, हे होणं खूप गरजेचं. आणि ह्यातून हे जे आम्ही सांभाळलेलं आहे त्यामुळे एवढं 4 वर्षात ग्रोथ केली आणि हे पुढे आम्ही कंटिन्यू करतोय. कंटिन्यू आमचा R&D चालू असतो की आपण क्लायंट सेंट्रिक अजून कसं बनलं पाहिजे, क्लायंटला कोणत्या सर्व्हिसेस दिले पाहिजे. ज्यावेळी मी बाहेर असतो, आता रुपाली ऑलरेडी हा क्वेश्चन तुम्ही जो विचारला व्हायचा, रुपाली ऑलरेडी मी जे करत होतो ते ऑलरेडी ते सगळं करते. त्यामुळे मला नेक्स्ट पुढे काय करायचं त्यावेळी थॉट प्रोसेस माझी चालू होते आणि हे असणं खूप गरजेचं. खूप गरज नाही. खरं आहे. जेव्हा ऑफिसच्या बाहेर आहात तेव्हा आपला माणूस कोणतरी ऑफिस बोलतोय किंवा सगळं क्वालिटी चेक हे सगळं गोष्टी ऑटोमॅटिकली होत आहेत, तेव्हा ऑटोमॅटिकली कॉन्फिडन्स येतो. राईट, एक्झॅक्टली. जिथे तुम्ही साईटवर जरी असाल तरी तुम्ही 100% कॉन्फिडन्स न ती डील थोडक्यात हे करणार आहे. बरोबर, ही गोष्ट आली तरी. आता सगळ्यात मोठा प्रश्न यंग जनरेशनला येतो किंवा मी भरपूर साऱ्या पॉडकास्ट मध्ये असेल किंवा कॉन्व्हर्सेशन मध्ये ऐकलेला आहे आणि तो हल्ली खूप वाढत निघालेला आहे की बाबा रेंटने घर घेणं चांगलं की बाबा मी रेंटने राहतोय हे चांगलं की स्वतःचं घर असणं चांगलं. कारण की भरपूर ठिकाणी असे काही काही बिझनेसमॅन आहेत की ते ह्याला प्रमोट करतायत भरपूर की बाबा रेंटने इंडियामध्ये घर घेणं का महत्वाचं आहे, असं तसे भरपूर मिथ्स आहेत किंवा भरपूर सारे गैरसमज झालेले आहेत. तुमचं दृष्टिकोन काय, किंवा रेंटने राहिलेलं चांगलं का स्वतःचं घर असलेलं कधी पण चांगलं? की आता तुम्ही मगाशी मला उत्तर दिलं की जेव्हा स्वतःचं घर घेतोय तेव्हा आपण EMI तर भरणारच आहे. तर EMI आणि रेंट थोडक्यात सेमच आहे, पण जेव्हा EMI भरतो तेव्हा स्वतःचं घर. सो तुम्हाला काय म्हणतो? घर ही आपली एक इमोशनल अटॅचमेंट आहे. घर हा शब्दच थोडक्यात इमोशनल. एक्झॅक्टली राईट. घर घेतलं म्हणजे बऱ्याच लोकांचे की माझी स्वप्नपूर्ती झाली. तर ते असणं खूप महत्वाचं. आपण किती जरी बाहेर राहिलो ना, आपल्या घरात येऊन जे सुख मिळतं ते आपण मांडू पण नाही शकत आपल्या शब्दात. ते एक अटॅचमेंट आपली वेगळी आहे. तुम्ही एक सांगितलं की रेंट आणि EMI याच्यामध्ये मी मागं पण बऱ्याच वेळा कव्हर केलेलं आहे. परत एकदा ते सांगतो की आज ज्या फायनान्शियल इन्स्टिट्यूट्स आहेत त्यांनी तुम्हाला रेंट प्लस घर घ्यायचं असेल तर बऱ्याचशा वेगवेगळ्या ऑफर्स घेऊन आलेल्या आहेत. तुम्हाला नो प्री EMI किंवा नो EMI टिल पजेशन किंवा 18 मंथ्स मध्ये जर पजेशन असेल किंवा अंडर कन्स्ट्रक्शन जरी असेल तरी 18 महिन्याचा तुम्हाला EMI वेवर. पण याचे जे प्रोज कॉन्स प्रत्येक ठिकाणी आहेत हे तुम्हाला सोयींसाठी दिलेलं आहे. तुम्ही त्याचा कसा युसेज करणार आहे ते खूप महत्वाचं आहे. 3 वर्षामध्ये बऱ्याचशा गोष्टी होतात. बऱ्याच वेळा असं होतं की आता मला सॅलरी कमी आहे पण 3 वर्षामध्ये मी त्या लेवलला येणार आहे.
तर ते 1.5 वर्षाचा जो बफर पिरियड आहे, 1.5 वर्षामध्ये सॅलरी हाईक होणं, त्याच्यासाठी जो बँकिंग ऑफर्स दिलेले आहेत त्याचं कॅल्क्युलेटिव्ह रिस्क घेणं खूप महत्वाचं आहे. ते जर तुमच्या लक्षात आलं ना, ते ज्याला समजलं तो बरोबर 3 वर्षामध्ये त्याचं घर मिळवतो. बरोबर आहे, बरोबर. आणि ह्यासाठीच हे ऑफर्स घेऊन आलेत की तुम्ही रेंटवर राहून सुद्धा तुम्ही स्वतःचं घर घेऊ शकता. आणि भरपूर लोकांना या स्कीम्स किंवा या योजना नाही माहिती आहे, जे की आता कंटिन्युअसली इंडस्ट्रीमध्ये आहेत किंवा सध्या चालू आहेत. बट याचं नॉलेज किंवा हेच तर आहे, ही जास्त साक्षरता आपल्याला अजून आली नाही. हळूहळू ते चालू झालेलं आहे, म्हणजे अंडर डेव्हलपमेंट सध्या आपलं नेशन आहे या लिटरसीमध्ये. बरोबर. सो बरोबर आहे सर. सो सगळ्यात महत्वाचा प्रश्न सर की आता एक घर घेताना किंवा एखादा फ्लॅट घेताना आपल्याला वाटतं की हा 30 लाखालाच फ्लॅट आहे, वरून किंमत दिसते, हिडन चार्जेस पण भरपूर असतात. तर कोणत्या प्रकारचे हिडन चार्जेस असतात किंवा काय आहे नक्की? मला एकाने प्रश्न विचारलेला, कारण की त्याने हे फेस केलेलं, की म्हणला की हिडन चार्जेस पण भरपूर असतात जेव्हा आपण एखादी जागा विकत घेतोय, फ्लॅट. बरोबर. ज्यावेळी पण तुम्ही प्रॉपर्टी घेताय ना, ज्यावेळी टोकन देणार आहे त्यावेळी तुम्ही सगळी क्लॅरिटी घेतली पाहिजे की आपल्याला कोणते कोणते फ्युचरमध्ये चार्जेस द्यावे लागणार आहेत. फक्त इन्फॉर्मेशनच नाही घेतली पाहिजे, तर तुम्ही ते डॉक्युमेंटेड घेतलं पाहिजे. एक तर तुम्ही डॉक्युमेंटेड इन द सेन्स तुम्ही मेलवर घेतलं पाहिजे की मी समजा 30 लाखाचा फ्लॅट घेतलाय ना, तर हे 30 लाख सोडून मला एक्स्ट्रा चार्जेस कोणते कोणते आहेत. तर याच्यामध्ये एक्स्ट्रा कोणते असतात, तुम्हाला ऍडव्होकेटचे चार्जेस असतात, तुम्हाला मेंटेनन्स चार्जेस असतात आणि MLG चार्जेस असतात. हे चार्जेस सोडून पार्किंग जर तुम्ही एक्स्ट्रा घेतलं असेल तरच तुम्हाला एक्स्ट्रा पे करायचे, नाहीतर एक्स्ट्रा नाही. तुम्हाला फ्लॅट सोबत एक पार्किंग मिळालेलं असणार आहे. हे जर तुम्हाला क्लॅरिटी असेल आणि हे तुम्ही समोरून डॉक्युमेंटेड जर घेतलं असेल तर तुम्हाला फ्युचरमध्ये चॅलेंज नाही येणार. हे सोडून डॉक्युमेंटेड सोडून तुम्हाला एक्स्ट्रा चार्जेस दिलेच नाहीत पाहिजेत तुम्ही, कारण तुम्ही क्लॅरिटी घेतली ना ज्यावेळी बुकिंग केलं त्यावेळी तुम्हाला राईट आहे त्यावेळी विचारण्याचं की हे एक्स्ट्रा चार्जेस कोणते आहेत. आणि बिल्डर तुम्हाला डॉक्युमेंटेड सोडून दुसरं चार्जेस मागू पण नाही शकत. आणि जर तो जो घेणार आहे, जो विकत घेणारा बायर आहे, तो जर तेव्हा साक्षर असेल किंवा आपल्यासारखे त्यांनी पॉडकास्ट पाहिला असेल तर त्याला खूप मदत आहे, कारण की कधी कधी कसं होतं, फसवणूक होते. बरोबर, भरपूर ठिकाणी. पण हे अवलंबून त्या बायरवरती, जो विकत घेणार आहे त्याच्यावरती आहे, किंवा त्याला किती नॉलेज आहे, बरोबर, किंवा तो आपल्यासारख्या कन्सल्टंटची मदत घेतोय का. तर खरं आहे, ह्याच्यामुळे मला पण असं जाणवतं की ह्याच्यामुळे कन्सल्टंट असणं किंवा एजंट असणं खूप महत्वाचं आहे. बरोबर. कारण की एक गाडी जर बिघडली तर ती आपण दुरुस्त करणं, त्याला किती वेळ लागणार, आणि मेकॅनिकलने येऊन दुरुस्त करणं, हाच तर फरक. एक्झॅक्टली राईट. याच्यामध्ये आता हा फसवणुकीचा पॉईंट काढला म्हणून याच्यामध्ये ऍड करतो फक्त. सौरभ सरांचा पॉडकास्ट झाल्यानंतर एवढे फोन आले मला, फ्लॅट घेण्यासाठी नाही पण त्यांना हेल्प पाहिजे होती म्हणून. बरेचसे क्लायंट अशा ठिकाणी अडकलेले आहेत की त्यांना त्यातून बाहेर निघणं अवघड आहे. रावेत मधली ते केस आहे, 20 गुंठ्याचा 12 लोकांनी प्लॉट घेतला होता. चांगल्या बिल्डरला पुण्यातला दिलेला आहे JV साठी, आणि ज्यावेळी पोझिशन द्यायची वेळ आली त्यावेळी डॉक्युमेंटेड एवढं क्लिअर नव्हतं, त्यामुळे ते फसलेले आहेत. मग त्याच्यानंतर आपण त्यांना लिगल सपोर्ट दिला आणि आता ते फायनल स्टेजला आलेले आहेत की त्यांना मिनिमम 5 करोडची डील आहे. तर त्याच्यामध्ये त्यांना तो सपोर्ट आपण दिला. हेच महत्वाचं आहे की मी तुमच्या माध्यमातून हेच सांगेल प्रत्येकाला की ज्यावेळी पण तुम्ही प्रॉपर्टी घेताय किंवा कुठं स्टक झाला असेल, 1 रुपया न घेता तुम्ही माझ्या ऑफिसला या, भेटा, समजून घ्या चॅलेंजेस काय आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही पुढची प्रोसेस करा. बरोबर आहे सर. आणि याच्या थ्रू मला वाटतं की आता भरपूर लोकांना ज्या क्वेश्चन असेल ते मॅक्झिमम आपण कव्हर केलेले आहेतच. आता अलीकडे जर बघितलं, जेव्हा तुम्ही IT मध्ये कामाला होता तेव्हा किंवा 10-15 वर्ष आधीची थोडीशी टेक्नॉलॉजी तेव्हा नव्हती, आणि आता रिअल इस्टेट मध्ये पण भरपूर टेक्नॉलॉजी आलेली आहे, इन्क्लूड झाले. सो हा फरक काय जाणवतोय, टेक्नॉलॉजीमुळे कोणते फायदे झालेत आता सध्या इंडस्ट्रीमध्ये? किंवा टेक्नॉलॉजीमुळे आता बरेचसे फायदे झालेले आहेत. पहिला तर आपण ज्यावेळी, मी माझ्या बाजूने थोडं सांगतो, नंतर क्लायंट सेंट्रिक पण सांगतो. ज्यावेळी आम्ही एखाद्या प्रोजेक्टचं मार्केटिंग करतोय त्यावेळी डिजिटल मार्केटिंग मी सुरुवातीला शिकलो, कारण ती काळाची गरज आहे. ज्यावेळी डिजिटल मार्केटिंग शिकलो, क्लायंटला समजलं की त्या प्रोजेक्टमध्ये काय आहे, आणि त्याच्यानंतर त्यांनी इन्क्वायरी केली, याचा अर्थ ते इंटरेस्टेड आहेत. म्हणजे हे टेक्नॉलॉजीमुळे शक्य झालं. समजा क्लायंट आता NRI आहे, त्यांनी पाहिलं, त्यांना इन्क्वायरी करायचे, त्यावेळी जो आम्ही व्हर्च्युअल व्ह्यू जो आहे किंवा व्हर्च्युअल त्यांना एक्सप्लेन करणं, व्हिडिओ कॉल करणं, हे टेक्नॉलॉजीमुळे शक्य झालं. त्याच्यानंतर पुन्हा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन, हे पण टेक्नॉलॉजीमुळे शक्य झालं. बऱ्याच वेळा क्लायंट तिकडेच असतात, त्यांना इथून सगळे प्रोसेस करायचे, POA देणं असू दे, लिगल जी टीम आहे ती त्यांना सपोर्ट करते आणि त्यांचं अग्रीमेंट तिथं थांबून ते इथून करू शकतात. हे पण सगळं टेक्नॉलॉजीमुळे शक्य झालेलं आहे. त्यामुळे ज्या वेळेपासून रिअल इस्टेट मध्ये टेक्नॉलॉजी आली,
एखादी तुम्ही प्रॉपर्टी घेताय आणि त्याचा तुम्हाला 3D पण पाहिजे की माझी प्रॉपर्टी बनल्यानंतर कशी दिसते, ते पण 3D मुळे शक्य झालेलं आहे आणि हे बरोबर. टेक्नॉलॉजीमुळे शक्य झालेलं आहे. बरोबर. अजून फ्युचरमध्ये अशा वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी येत राहणार आहे, त्यामुळे रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं खूप सोपं होणार आहे. येस, आणि स्पीड पण वाढणार आहे खूप मला स्पीड वाटतं. वाढणार आहे. येस, म्हणजे तोच येणारा क्लायंट जर इथे येणार, पुन्हा तो पाहणार, येस, ट्रान्झॅक्शन करणार, पुन्हा रिटर्न जाणार, येस. हा जो वेळ आहे तो खूप वेळ वाचवा टेक्नॉलॉजी. आणि याच्यामुळे ट्रान्सपरन्सी पण जी आहे Right. ती पण खूप Right. वाढत निघाली, कारण की जर मी दुसऱ्या देशातून हे डील करतो बरोबर आहे. तर माझा विश्वास पण खूप महत्वाची Right. गोष्ट आहे. ती ट्रान्सपरन्सी पण सध्याच्या टेक्नॉलॉजीमुळे वाढत आहे. सर, आता जेव्हा विषय येतो रिअल इस्टेटचा, तेव्हा प्रत्येक जणाला असं वाटतं की जेव्हा एखादा माणूस रिअल इस्टेट मध्ये डील करत असेल किंवा तो काम करत असेल तेव्हा त्याला ग्लिटरी थिंग्स दिसतात, किंवा बाहेरून जे पैसे आहेत, एवढेच पैसे, खूप पैसे कमवत असतील, किंवा एवढा मोठं ऑफिस आहे पण त्याच्या मागचं स्ट्रगल दिसत नाही लोकांना. तर अशानं तुम्ही काय सांगताल की नक्की काय काय कष्ट आहे, तुम्ही हे पण त्यांना सांगा, कारण की त्यांना दिसताना फक्त ते लुकलुकणारं फक्त हे दिसतंय. ऍज अ को फाउंडर किंवा कंपनी चालवतो त्यावेळी इझी नाही आहे 70 लोकांना मॅनेज करणं. आज 4 वर्ष झाली कंपनीमध्ये, 1 तारीख कधी मी मिस नाही केलेली सॅलरीची, पण त्याच्यासाठी जे गोष्टी करणं आहे, आज फ्लॅट बुक केला म्हणजे मला उद्या पैसे मिळत नाही आहेत, त्याच्यासाठी एक प्रोसेस आहे आणि ती प्रोसेस थोडीफार लक्षात आलेली आहे. त्यामुळे आम्ही ते जे रोलिंग आहे ते रोलिंग करतो. प्री सेल्स टीम असू दे, सेल्स टीम असू दे, ह्यांना जी सपोर्टिव्ह बॅकएंड टीम आहे, त्यामध्ये माझी लोन्स टीम आहे, MIS टीम आहे, CRM टीम आहे, अकाउंट्स टीम आहे, डिजिटल मार्केटिंग टीम आहे. सेल्स एकट्याने नाही होत. ज्यावेळी तुम्ही सगळे एकत्र येता, कोलॅबरेटिव्हली काम करतात, त्यावेळी तो सेल्स होतो. आणि एखाद्या डील मध्ये हे सगळं मॅनेज करायचं म्हणजे बिझनेस करतो याचा अर्थ पैशासाठी करतो आणि काम करतो याचा अर्थ पैशासाठीच काम करतोय. पण हे जे सगळं मॅनेजमेंट आहे, ऑफिसमध्ये आल्यानंतर बरेच म्हणतात 5 स्टार ऑफिस बनवलंय. मला पण ते जोपर्यंत मी त्यांना देणार आहे तोपर्यंत त्या लेवलचं ते काम पण नाही करणार आणि ते देणं माझं काम आहे. आज बरोबर आहे. थोडंफार मागं पुढं होतं पण व्यवस्थित काम करतायत. पण ते सांगितलं 1 तारीख मी आजपर्यंत मिस नाही केली, पण ती जी ऍडजस्टमेंट आहे ती ऍडजस्टमेंट आज पण करतोय आणि फ्युचर मध्ये पण करत राहील. सगळ्यात महत्वाचं तर ते मला तर 10% मला माहित असेल किंवा क्लायंट मॅनेजमेंट काय असतं, कारण की तुम्हाला कधीही फोन येऊ शकतो, काहीही प्रश्न असतात, कोणतेही प्रश्न असतात आणि त्याला काही टाइम लिमिट नाहीये. तुम्हाला 12 वाजता पण त्याचा फोन येऊ शकतो आणि तेव्हा पण तेवढ्याच प्रेमानं बोलणं, बरोबर आहे, ते सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. NRIचे बऱ्याच वेळा रात्रीचेच कॉल्स असतात, 2-2:30 वाजता, आणि 2-2:30 वाजता आम्ही बुकिंग पण घेतलेले क्लायंटचे. आता सर आपण बघतोय की भारताच्या मार्केटमध्ये आता कंटिन्युअसली रिअल इस्टेटच्या मार्केटमध्ये बदल होत निघाले. सो तुम्हाला भविष्य कसं दिसतंय इंडियामधलं किंवा इंडियातल्या रिअल इस्टेटचं, की काय बदल होतील किंवा इकडे वाटचाल चालू आहे असं काय तुम्हाला वाटतं? इंडियामध्ये जर बघायला गेलं तर मी पुण्यामधूनच पुन्हा सुरुवात करेल की 5-6 वर्षापूर्वी बऱ्यापैकी वेगळं मार्केट होतं. आता ज्या पद्धतीनं बिल्डर्स पण अपग्रेड होत आहेत, प्रॉपर्टी एजंट्स अपग्रेड होत आहेत, तर रिअल इस्टेटमध्ये साचेबंद म्हणतो ना आपण, एक प्रोसेस सिस्टम आहे ना, हे यायला चालू झालेलं आहे. आणि हे जर आलं ना तर पुढच्या काही वर्षात रिअल इस्टेट एक वेगळ्या लेवलला असेल आणि एक त्याचा जो बूम आहे तो वेगळ्या लेवलला घेऊन जातील सिस्टम आणि प्रोसेसमुळे. आणि हे सिस्टम रिअल इस्टेटमध्ये सिस्टम, प्रोसेस आणि सगळ्यात महत्वाचा एक वर्ड आहे ट्रान्सपरन्सी. ट्रान्सपरन्सी खूप कमी होती. ह्या सिस्टम आणि प्रोसेस आल्यामुळे ट्रान्सपरन्सी ऍड होणार आहे त्याच्यामध्ये. आणि हे जर आलं तर क्लायंटचा अजून ट्रस्ट वाढणार आहे. ट्रस्ट वाढला की ऑटोमॅटिक ट्रान्झॅक्शन होणार आहे. ट्रान्झॅक्शन वाढलं की इंडिया ग्रो होणार आहे. व्हॉट प्रत्येक लोकेशन जे आहे ते ग्रो होणार आहे. आणि हे खूप फास्ट स्पीडने खूप फास्ट स्पीडने जातं. सर, आता मॅक्झिमम मला वाटतं की आपण सगळे प्रश्न कव्हर केलेले आहेत. आता मला एक शेवटचा प्रश्न आहे की बाबा आता एखादा यंगस्टर किंवा एखादा युवक जर त्याला फ्लॅट विकत घ्यायचे तर त्याला आयडियल किंवा योग्य मार्ग काय, थोडक्यात अशा स्टेप्स असतील किंवा काय एखादा? मी प्रत्येक क्लायंटला सांगतो की किंवा कोणीही प्रॉपर्टी घ्यायला येतो त्यावेळी प्रॉपर्टी घेताना कोणत्या लोकेशनला घेताय, समजा एखादी प्रॉपर्टी आवडली ना तर त्या आजूबाजूच्या प्रॉपर्टीच्या जवळ कोणते कोणते डेव्हलपर्स आहेत त्याचा स्टडी करा पहिल्यांदा. कोण काय देतंय डिटेलमध्ये जाऊन स्टडी केला पाहिजे. कन्स्ट्रक्शन कोणत्या क्वालिटीचं आहे, तुम्ही मला फिटिंग्स काय देणार आहे, तुम्ही मला इंटिरियर मध्ये काय काय देणार आहे का, जे तुम्ही कमिटमेंट दिलेत त्या रेरावर तुम्ही चेक केलेत का. आणि तुम्ही जोपर्यंत फिरणार नाही ना ह्या गोष्टी तुम्हाला समजणार नाही. हे सगळे क्वेश्चन तुम्ही बेसिक जे क्वेश्चन ऍटलीस्ट त्याची लिस्ट तरी तयार करा. प्रत्येक ठिकाणी जावा, प्रत्येक क्वेश्चनला टिक मार्क करा. हे टिक मार्क करत गेला ना, तुम्ही 3 डेव्हलपर गेला ना, तुम्हाला हे तोंडपाठ होणार आहे. तुम्ही पुढचे क्वेश्चन त्याच्यापेक्षा जास्त नॉलेज तुम्हाला मिळायला चालू होईल. आणि हे सगळं शांत बसा 2-3 दिवस, समजून घ्या काय आहे काय नाही, आणि त्याच्यानंतर तुमचा डिसिजन घ्या. फास्ट डिसिजन नका घेऊ.
खूप मोठी डील करताय तुम्ही. येस. त्यामुळे हे जर लक्षात आलं तुमच्या, हे तुम्ही सगळं विचार करून जर प्रॉपर्टी घेतली तर तुम्हाला फ्युचर मध्ये त्रास नाही होणार. बरोबर. आणि हीच सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की बाबा तहान लागली कीच पाणी पिणं हे चुकीचं आहे. की बाबा जेव्हा आपल्याला खरेदी करायची तेव्हा त्याचं नॉलेज घेणं किंवा ही आयुष्याची एक स्किल आहे थोडक्यात. बरोबर. रिअल इस्टेट सध्या खूप महत्वाची गोष्ट आहे, त्याच्यातली साक्षरता वाढणे ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आता दिनेश सरांनी मला वाटतं खूप साध्या आणि सोप्या भाषेत तुम्हाला रिअल इस्टेट बद्दलच्या प्रत्येक तुमचे जे क्वेश्चन असेल किंवा गैरसमज असेल ह्या दूर केलाच असेल. सो सर खूप खूप धन्यवाद. तुम्ही थोडक्यात एका युवकाला म्हणजे एखाद्या 16 वर्षाच्या मुलाला पण ही भाषा कळेल, रिअल इस्टेट म्हणजे काय, आणि वयस्कर लोकांनाही कळेल अशा भाषेत तुम्ही एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. आणि हा असा विषय आहे की तो एका तासात संपणारा नाहीये. त्याला जर डिस्कशन चालू ठेवलं तर ते हेच आहे, कारण की प्रत्येकाच्या आयुष्यात त्याला एक सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे स्वतःचं घर किंवा एक इस्टेट विकत घेणं असते त्याच्यामुळे. सो खरंच खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला वेळ काढून दिला. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुमच्या कंपनीचं जे कल्चर आहे, वर्क कल्चर, ते आम्हाला समजलं आणि कुठल्या लेवलला तुम्ही काम करता याची आज आम्हाला अनुभूती झाली. खरंच खूप खूप धन्यवाद सर. माझी एकच रिक्वेस्ट आहे फक्त याच्यामध्ये, मी सगळ्यांना सांगेल की हे जे पण मी तुमच्यासोबत नॉलेज शेअर करतोय हे मी नॉलेज 4 वर्षामध्ये कमावलेलं आहे. असं नाही की मी आलोय आणि हॉट सीटवर बसून काम करतोय. आता हे जे एक्सपिरियन्स मधून आले हे तुमच्यासोबत एक्सपिरियन्स शेअर करतोय. याच्यामध्ये जर काही इम्प्रुव्हमेंट असेल तर तुमच्याकडून इम्प्रुव्हमेंट सांगा, इम्प्रुव्हमेंट 100% करेल. आणि फ्युचरमध्ये जे काय मला एक्सपिरियन्स येत राहणार आहे, प्रत्येक क्लायंट सोबत प्रत्येक वेळी नवीन एक्सपिरियन्स असतोच म्हणजे असतो, तर ते प्रत्येक वेळी फ्युचरमध्ये पण शेअर करत राहील मी तुमच्याकडून. तुमच्या सपोर्टची कायम अपेक्षा राहील. तुमच्यासोबत अजून एकदा पॉडकास्ट करायची इच्छा कायम आहे. नाही, नक्की नक्की नक्की, कारण की हा विषयच असा आहे की एका पॉडकास्ट नाही होते 100% कव्हर. प्रत्येक वेळी नवीन काहीतरी येतात, नवीन आम्ही देत राहतो आणि देत राहणार, हे आमचं कामच आहे. कारण तुम्ही सुरुवातीला पण बोलला की इंडियामध्ये प्रॉपर्टी कन्सल्टंट असणं ही साक्षरता अजूनही नाही आहे, आणि ते आणणं माझं काम आहे. तुम्ही कोणाकडून घ्या, असं नाही म्हणत की माझ्याकडून घ्या, कोणीही तुमच्यासोबत असलं पाहिजे, पण प्रॉपर्टी कन्सल्टंट असलं पाहिजे. आणि तुम्ही सर्टिफाईड, आम्ही जे सगळे काम करतोय ना, आम्ही रेरा सर्टिफाईड आहे, आमच्याकडे सर्टिफिकेट्स आहेत. त्यामुळे आम्ही जे 100% सांगतोय ते जेन्युइन सांगणार, खोटं सांगून चालत नाही, आमच्यावर केस पण होऊ शकते. येस. आणि मी सरांच्या, दिनेश सरांच्या असतील किंवा इलाय डेकरच्या पूर्ण जे माहिती, ऍड्रेस किंवा जो फोन नंबर असेल तो मी डिस्क्रिप्शन मध्ये पण सगळं इन्क्लूड करतो. सो तिथून तुम्ही सरांना कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुम्हाला कोणतेही क्वेश्चन अजून असतील, कारण की हा विषय खूप महत्त्वाचा आहे, सो तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, आम्ही त्याला प्रश्न द्यायचा पूर्णपणे प्रयत्न करूया. सर खरंच खूप खूप धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. थँक्यू सो मच. जय हिंद, जय शिवराय.